राज्यातल्या सर्व आंबेडकरी जनतेला क्रांतिकारी जय भीम। विद्यार्थी मित्रांनो, आंबेडकरी समाजातील लोकांनो, आज जे कोणी बौद्धिस्ट असतील, मागासवर्गीय असतील, त्या सर्व मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक बघितला पाहिजे। त्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याची जबाबदारी आपली मित्रांनो। कारण काल एका अत्यंत दुर्दैवी अशा पद्धतीने एक जो विद्यार्थी होता, त्या विद्यार्थ्याने लंडन या ठिकाणी एका मोठ्या कंपनीमध्ये नोकरी मिळवली, परंतु त्या विद्यार्थ्याची नोकरी जातीयवादामुळे कशी गेली ते आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो मित्र। पुणे येथील मॉडर्न कॉलेजमध्ये शिकत असलेला, ज्याने त्या ठिकाणी डिग्री करून मास्टर्स करून त्या ठिकाणून लंडनला गेला आणि त्या ठिकाणी एका मोठ्या प्रतिष्ठित कंपनीमध्ये ज्याने स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर, स्वतःच्या कर्तबगारपणाच्या जोरावर त्या ठिकाणी नोकरी मिळवली, असा तो विद्यार्थी आणि त्याचं नाव होतं प्रेम बोराडे। हा प्रेम बोराडे पुण्याच्या मॉडर्न कॉलेज येथे शिकत होता मित्रांनो। परंतु ज्यावेळी या विद्यार्थ्याने लंडनला एका कंपनीमध्ये नोकरी मिळवली, तर त्या ठिकाणी प्रक्रियेप्रमाणे त्या कंपनीने त्या विद्यार्थ्याच्या कॉलेजला त्या ठिकाणी मेल केला आणि त्या मेलमध्ये विचारणा केली की हा विद्यार्थी आपल्या कॉलेजमध्ये यांनी पदवी घेतलेली आहे का, आणि या विद्यार्थ्याला आपण, या विद्यार्थ्याची वर्तणूक कशी होती, या विद्यार्थ्याची वागणूक कशी होती, या संदर्भामध्ये थोडक्यात माहिती आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन यासाठी त्या कंपनीने मॉडर्न कॉलेज ऑफ पुणे येथे एक मेल करून त्या विद्यार्थ्याची माहिती मागवली। परंतु मित्रांनो, दुर्दैवी गोष्ट अशी आहे की त्या ठिकाणच्या व्हाईस प्रिन्सिपल डॉक्टर सरदेसाई या मॅडमने लगेचच त्या ठिकाणी सांगितलं की हा प्रश्न माझ्या अखत्यारीत येत नाही, त्यामुळे त्या ठिकाणच्या एचओडी लॉलीदास या त्या ठिकाणच्या एचओडी आहेत त्या शाखेच्या, त्या एचओडींशी संपर्क साधण्यासाठी सांगितलं। आणि त्या एचओडींनी सर्वप्रथम त्या प्रेम बोराडेला विचारलं की बाबा, तुझ्यासाठी असं असं या ठिकाणून लंडनहून मेल आलेला आहे, त्यामुळं मला तुझे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन्स करायचे, त्यामुळे तुझी कोणती जात आहे, तुझी कास्ट कुठली आहे ते तू मला सांग। त्यावेळी त्या प्रेम बोराडेनी, त्या विद्यार्थ्यांनी त्या लॉलीदास यांना सांगितलं की मी बुद्धिस्ट आहे, आणि बुद्धिस्ट असल्यामुळे त्या लॉलीदास यांनी प्रेम बोराडे यांना सांगितलं की तुझी वागणूक ही बरोबर नव्हती, तू बरोबर त्या अभ्यासक्रमामध्ये आलेला नव्हता, आणि त्या ठिकाणी लगेचच काहीतरी चुकीचा मेल करून त्या विद्यार्थ्याची जातीयवादी मानसिकतेतून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या मेलला प्रत्युत्तर त्या लॉलीदास यांनी दिलं नाही, आणि त्या विद्यार्थ्याचा लंडन इथं त्या कंपनीमध्ये मिळालेला जॉब त्या ठिकाणी त्याला सोडावा लागला। मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट सांगण्याचा माझा प्रयत्न असा होता की आपण मोठमोठ्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन्स घेतो, त्या ठिकाणी आपल्याला स्कॉलरशिप मिळते, फेलोशिप मिळते आणि विविध भत्ते देखील मिळतात, परंतु आपण एवढं शिक्षण करूनही जर अशा पद्धतीचे प्राचार्य जर आपल्यासोबत जातीवाद करत असतील आणि भारताच्या बाहेर जाऊन देखील त्या विद्यार्थ्याला जर जातीयवादाचा शिकार व्हावा लागत असेल, तर ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। हा फुले शाहू आंबेडकरांचा, छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे, आणि या महाराष्ट्राची ओळख जर लंडन सारख्या ठिकाणी एका जातीयतेचा शिकार होऊन प्रेम बोराडे सारख्या विद्यार्थ्याला जर स्वतःची नोकरी सोडावी लागत असेल, तर या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी
या राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी याच्यावरती दखल घेणं गरजेचं आहे. हे कॉलेज कुणाचं? तर गजानन एकबोटे नावाच्या माणसाचं. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी नावाची कुठली तरी एक सोसायटी हे कॉलेज चालवते आणि त्याचे चेअरमन हे एकबोटे नावाचे गृहस्थ आहे. सर्वांना माहित आहे की मिलिंद एकबोटे नावाच्या माणसाचं काय काम आहे, संभाजी भिडे नावाच्या माणसाचं काय काम आहे, आणि त्यांचीच विचारसरणी जी मनुवादी आणि अत्यंत जातीयवादी विचारसरणी या महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित करण्याचं काम आता या शाळा आणि कॉलेजेसमध्ये देखील सुरू झाले. त्यामुळं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी या प्रेम बोराडे नावाच्या विद्यार्थ्याला आश्वासित करू इच्छितो की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि युवा नेते आदरणीय सुजात दादा आंबेडकर हे या प्रश्नाची गंभीर दखल घेतील आणि त्या संबंधित एचओडीशी सुद्धा संपर्क साधण्याचा प्रयत्न करतील. परंतु जे विद्यार्थी आपले बहुजन समाजातील असतील, मागास प्रवर्गातील असतील, बौद्ध असतील, या सर्व विद्यार्थ्यांना माझं एक विनंती आहे की हे जे मॉडर्न कॉलेज आहे या कॉलेज सारख्या जातीयवादी मानसिकतेच्या कॉलेजेसमध्ये आपण आपली पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेऊ नये. त्या ठिकाणून आपला प्रवेश आपण आजच त्या प्रक्रियेमधून बाहेर यावं. कारण आपण किती त्या ठिकाणी परिश्रम घेतले, स्ट्रगल केलं, तरी हे लोक जातीय मानसिकतेतून आपल्या मुलांना, आपल्या स्कॉलर लोकांना त्रास देण्याचं काम करतात, छळण्याचं काम करतात. त्यामुळं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी या प्रकरणाचा, या लॉलीदास आणि सरदेसाई आणि मॉडर्न कॉलेजचा जाहीर निषेध करतो आणि या संदर्भामध्ये याची दखल सर्व आंबेडकरी विचारधारेचे, फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील सर्व विद्यार्थी घेतील अशी मी अपेक्षा बाळगतो. जय भीम, जय भारत.